सामन्याला सुरुवात करायची आहे. त्या सामन्याचे पंच नेहमीप्रमाणे बघतोय दत्ताजी ठाकूर आहेत. बोरिवली चिंपोली परिसरातील आलेले हे पंच आहेत आणि चांगले असे पंच आहे. त्याच्याबरोबर पंचगिरी करण्यासाठी जोझफ रॉड 12th मॅन, दोन्ही 12th मॅन तिथं यायचं आहे. दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंना मी विनंती करतोय की त्यांनी पॅव्हेलियन बॉक्समध्ये त्यांचे 11च आहेत, वजीराचे 11च आहेत, तर आदला त्यांचं मॅनेज करणार आहे. हॅलो, चला टॉस जिंकला. एकंदरीत आपण पाहू शकता आता चारकोपने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि वजीरा प्रथम फलंदाजी करेल. स्टॉप लक बोट टीम. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि 2 बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आयोजित ही स्पर्धा 40+ क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, सलग 2 दिवस ही स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतायत. यूट्यूबची व्यवस्था सौजन्य केलंय सन्मान्य जोसेफ रॉड्रिक्स साहेब, तदनंतर साईनाथ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं मात्र जरूर पाहायला मिळतंय. घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतायत. 2 बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तीन बॅटर जातील. एक लेग अंपायरच्या अगदी जवळ असेल. येस सर. हॅलो, चला एक एक्स्ट्रा बॅट्समन आपण पाठवून ठेवायचं आहे, लक्षात घ्या. एक तिसरा बॅटर्स लगेच आपण तिथे पाठवून ठेवा. खूप चांगली स्पर्धा, 40+ क्रिकेट स्पर्धा. सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेब विश्वस्त, प्रोफेसर जिमखाना अध्यक्ष, सर्वांचे आधारस्तंभ. त्यानंतर श्री भास्करजी कोळी साहेब अध्यक्ष मंडळाचे. त्यानंतर श्री जोसेफ रॉड्रिक्स साहेब क्रीडा समिती अध्यक्ष, श्री प्रमोदजी पाटील आणि श्री किरणजी वैती सेक्रेटरी, श्री चौधरी संजयजी भंडारी साहेब आणि किशोरजी केणे साहेब खजिनदार. आणि या मैदानाचं पूर्ण व्यवस्थापक जे पाहतायत ते. तुम्हाला काही हवं असेल मैदानाच्या आतमध्ये तर त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्या थ्रू मैदानाच्या आतमध्ये बॅट्स, पाणी सर्व व्यवस्था पोचवली जाईल. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 2 बॅट्समन आतमध्ये दाखल झाल्यात. पहिला सामना एका बाजूने आपण पाहिला तर चारकोप गाव विपक्ष वजीरा बोरिवली हा संघ पाहायला मिळतोय. चारकोप संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम श्री गणरायाला वंदन करूया. आई सरस्वती मातेलाही वंदन करूया. तसेच महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल. मॅचला सुरुवात होईल. पंच आमचे सिनियर पंच
दत्ताजी ठाकूर साहेब पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. देवेंद्र अँड मनोज वैती. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. गोलंदाज मार्कवर असतील गोलंदाज शशिकांत. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव परिपूर्ण केली जाते. 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांशी श्री गणेश केला जातोय तो टीम वजिरा या टीमचा धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा या स्कोर कार्डवर जरूर पाहायला मिळत आहेत. एक धावा आरोग्यासाठी 40+ म्हटलं की फिटनेस खूप महत्त्वाचा आहे आणि हे फिटनेस जपणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतात शशिकांत. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. दत्ताजी ठाकूर साहेब दोन्ही आज संपादन करत आहेत. धावसंख्या 1ने फ्लाय होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 3 या अंकावर. एक चेंडूची समाप्ती झाली. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच मड विरुद्ध मनोरी गाव. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय. आजच्या दिवसातला पहिला चौकार. 4 धावा. परंतु यष्टांच्या वरून चेंडू गेलाय. त्याच कारणास्तव फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकतात. हे कमबॅक इकडनं तुम्हाला करावं लागेल कारण तुमच्याकडे ताणगा अनुभव आहे. जवळजवळ 20 ते 25 वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलात. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. एका बाजूने देवेंद्र अँड मनोज अशी जोडी. यावेळेस मात्र मनगटच्या साने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे होते. स्वतःला झोकून दिलं होतं परंतु एक धाव रोखू शकत नाही आहे. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल टीमची टोटल 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. सुपर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा कुळे आगरी एकता समाज मंडळ मुंबई आयोजित 40+ क्रिकेट स्पर्धा ही 12वी या हंगामातली स्पर्धा एकंदरीत आम्हाला माहिती देत आहे की आम्ही आजच या स्पर्धेला आलोय. 1 दिवसीय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंच दोन्ही हात समांतर करतील. दत्ता ठाकूर सर. धावसंख्या 1ने फ्लाय होते. दुहेरी आकडा काढताना 10 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. 10 आपण पाहिला तर 10 जर्सी नंबरवर मात्र बंदी आणली गेली. 7 जर्सी क्रमांकावर PCCIने बंदी आणली गेली कारण सचिन रमेश तेंडुलकर सरांचं मात्र जर्सी क्रमांक 10 आणि MS धोनी 7 नंबरची जर्सी. पुन्हा एकदा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु सिंगल रोखू शकत नाही. या सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. आमचे चांगले स्कोरर जगदीशजी भंडारी साहेब चांगले स्कोरिंग करतायत. ओम साई स्पोर्टची टीम
चला मंडप डेकोरेटर्स आपण येथे या. मंडपवाले आपण आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने या. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. एकही अजून विकेट्स गमावलं नाही आहे. सातत्याने उपक्रम राबवणारे हे मंडळ पाहायला मिळते. रक्तदान शिबिर असो, विद्यार्थ्यांना मदत असो, वह्या पुस्तक वाटप असो, नेहमी सातत्यानं हे मंडळ करत असते. फक्त क्रिकेट नाही आहे तर सामाजिक बांधिलकी जोपासल्याने जाणारं हे मंडळ. धावसंख्या आपण पाहिली तर टीमची टोटल जाऊन पोहोचले 11 बिनबाद. दोन संघामध्ये काटेकी टक्कर. वजिरा बोरिवलीचा संघ, दुसऱ्या बाजून चारकोप गाव असे दोन संघ एकमेकांसमोर. त्यानंतर मॅच असेल मड ए अँड मनोरी गाव. लगेच 5 षटकानंतर आपण टॉस बॉक्सची संपर्क साधा. टॉस केला जाईल. एका बाजूने देवेंद्र अँड मनोज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाज मार्कवर आल्यात. गोलंदाज आतिश हे गोलंदाज मार्कवर आल्यात. चांगला अनुभव, प्युअर क्रिकेट एक्सपेन्सिस बेस्ट रिसर्व नेहमी म्हटले जाते आणि तीच क्रिकेटचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकतो. 40+ क्रिकेट म्हटलं की अनुभवाचा खजिना असणारं हे क्रिकेट. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आतिश पंचाकडे लाऊड अपील जरूर केला होता. पंच सहमत नाही आहे. सिंगल येते. लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल वेल्थ 12 धावा या स्कोर कार्डवर जरूर पाहायला मिळत आहेत. मनोज सर आपल्यासोबत जोडले जातील. तेही सातत्याने चांगलं समालोचन करत असतात नेहमी. धावसंख्या 12 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा आतिश गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूची समाप्ती झाली. षटक क्रमांक 2 ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डिप स्क्वेअर लेग मध्ये तत्पूर्वी चांगले क्षेत्ररक्षण फेकी करतायत. सिंगल अँड सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचत 13 रन्स 13 या अंकावर. 13 धावा या स्कोर कार्डवर पाहू शकतात. आजचे संघ आपण पाहिली तर मड अ वर्सेस मनोरी गाव, कांदिवली वर्सेस गोराई अ आणि मालवणी अ वर्सेस बंदर पाखाडी असे 8 संघ एकमेकांसमोर आजच्या दिवसात असतील. आमच्या बाजूला कुठेतरी आयवन आहे. येस, आयवन दिसत आहे. त्या आयवन यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. एक जबरदस्त स्कोरर आहे. आता मॅन्युअली स्कोरर आपण बंद केलेले आहे. आपल्याजवळ एक टॅब ठेवलेला आहे तर आपण बघतोय की आपला स्कोर डिजिटल स्कोर झालेला आहे. आयवन यांनी इथं येऊन बसायचं आहे. 13 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. 13 रन्स विदाउट लॉस. चांगले पार्टनरशिप बिल्ड करताना हे दोन्ही फलंदाज. इकडनं डब्ल्यू शोधावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि कमीत कमी धावेमध्ये रोखावे लागेल. मैत्रीपूर्ण संबंध आहेत या सर्व संघाचं एकमेकांसमोर. यावेळेस मात्र चेंडू टिकून जाईल. 5 लेग रिझन मध्ये डिक्लेअर झोन आहे पंच दर्शवत आहेत आणि या दोन धावांची स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 धावा या स्कोर कार्डवर षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आज तब्बल 8 संघ एकमेकांसमोर 2 हात करताना आपण पाहू शकणार आहात. उद्याच्या दिवसातही 8 संघ असतील आणि या हंगामामधली ही 12वी स्पर्धा. सातत्याने या स्पर्धा होत असतात. मागच्या स्पर्धेचा अंतिम विजेता होता कांदिवली संघ आणि उपविजेता संघ मनोरी. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स असतील. सिंगल येत आहे. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16. या हंगामामधली आपण स्पर्धा पाहिल्या तर पहिली स्पर्धा जो विजेता ठरला होता आक्सा संघ आणि उपविजेता ठरला होता धारिवली हा संघ. त्यानंतर दुसरी स्पर्धा झाली त्याचा विजेता संघ होता आक्सा. म्हणजे आक्सा संघ बलाढ्य संघ आहे. बॅक टू बॅक 2 विजेते झाले होते. त्यानंतर उपविजेता होता भाटी हा संघ पाहायला मिळतोय. त्यानंतर पाहायला मिळते तिसरी स्पर्धा झाली जी मड अ संघ आणि उपविजेता ठरला मालवणी अ संघ. त्यानंतर चौथी स्पर्धा जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक झैल खाली आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये मिस्टर हेमंत. सुपर झैल टिपला गेला आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन.
आणि उपयोजिता होते चारकोप. त्यानंतर 16 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय. एक विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर्समॅन त्यांच्या आतमध्ये नितेश आल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. यावेळेस सुपर कमबॅक करतात. आत्मविश्वास पूर्ण गोलंदाजी पाहायला मिळतंय. 2 षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 16 या अंकावर. एक गडी बाद झाला. एक सुमधुर संगीत लगेच येऊया इन ऍक्शन मध्ये. आदित्य चांगलं डीजे वादन करतायत. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. हे मंडळ आपण पाहिले तर सामाजिक बांधिलकी जोपासना हे आपण पाहू शकतायत. 12वी 10वीच्या परीक्षांचा त्यांच्या पुढील भविष्यासाठी मात्र निर्णय घेण्यासाठी उपयुक्त प्रबोधन मार्गदर्शन करणारं शिबिर. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पत्र देऊन कौतुक केलं जात आहे. हे सातत्यानं सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. भूषण गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. चला भूषण गोलंदाज मार्कवर षटक क्रमांक 3 मार्कस होत आहे. टीमची टोटल 18. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले येतात. शॉट फाईन लेग रिझन मध्ये सिंगल येते आणि पंच दर्शवतात की ही लेग बाईची एक धाव ऍड केली जाते. टीमची टोटल धाव पोहोचली सध्या 17 धावा. एक गडी बाद. चारकोप वर्सेस वजीरा असा हा पहिला सामना. त्यानंतर मड आणि मनोरी गाव असे 2 संघ एकमेकांसमोर असतील. पुन्हा एकदा बॅटची कड लागली जाते. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल बॅट रिझन मध्ये. तत्पूर्वी पाठलाग केला जातोय पण तो चेंडू थांबणार नाहीये आणि इथे स्टॉप झाला. चेंडू तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा इथे परिपूर्ण केल्या जातील आणि या 3 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 20 रन्स. 20 धावा या स्कोर कार्ड वर जरूर पाहायला मिळतात. चांगला फिटनेस अजूनही आहे. चांगली घोडदौड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण 40+ न म्हणता झाला तर थोडस आपलं शरीर साथ देत नाही. परंतु सातत्याने तुम्ही क्रिकेट खेळत राहा, व्यायाम करत राहा तर तुम्ही फिटनेस तुमचा चांगला राहील. धावसंख्या सध्या टीमची टोटल 20 रन्स. स्कोर कार्ड गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र जबरदस्त शफल होऊन केला जातो. चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझन मध्ये. तत्पूर्वी चेंडू होतोय डिक्लर झोन मध्ये. 2 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22 या अंकावर. 22 रन स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 3. गोलंदाज मार्कवर आपण पाहिलं तर भूषण केणी गोलंदाज पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं तर 2 धावा येतात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. सुपर कामगिरी करतायत. गोलंदाज पुन्हा सज्ज होतील भूषण केणी. मनोज स्ट्रायकर एंडवर जरूर पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. हेमंत तत्पूर्वी थोडस फंबल झाल्यात आणि 2 धावा ते सहज पूर्ण केल्या जातात. 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचेल 24 या अंकावर. 24 धावाच्या स्कोर कार्डवर जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 3. आतापर्यंत 3 चेंडूची समाप्ती झाली. यस 4 चेंडू झाल्यात. एकदा आपण पाहू शकतात. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 24. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या अगदी पाठी मागे हा चेल टिपला गेल्याने विकेट्स क्रमांक आपण पाहिला तर दुसरा धक्का लागतो तो टीम वजीरा या संघाला. थँक्यू. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. ललित भंडारी. धावसंख्या सध्या टीमची टोटल 24 या अंकावर. 2 गडी बाद झाल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. अंतिम चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 24.
हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, छेडछाडणी करण्याचा प्रयत्न केला. इथे विकेट क्रमांक 3 धक्का लागतोय. 3 षटकाची समाप्ती. टीमची टोटल 24, 3 गडी बाद. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. हेमंत नवीन बॅटर्स मध्ये दाखल जायचा. गोलंदाज मार्कवर सज्ज असतील गोलंदाज हेमंत भंडारी. गोलंदाज अंतिम 12 चेंडूचा खेळ शेष आहे. सध्या 3 षटकाची समाप्ती. 24 धावा या स्कोर कार्डवर. 3 विकेटचं पतन झालंय. आता 12 चेंडूवर जवळजवळ 20 धावा येणे गरजेचं असेल तर एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल. सध्या 18 चेंडूची समाप्ती. टीमची टोटल 24 या अंकावर. 3 गडी बाद झाल्यात. हेमंत भंडारी गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. पुल करण्याचा प्रयत्न केलाय. नॉर्मल स्लॅन्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पण पाऊंसह क्षेत्ररक्षण करतात, फेकी करतात. तद्वर 2 धावा ते परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीमची टोटल 26. लॉस ऑफ 3 विकेट्स. 26 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. नितेश ऑन स्ट्राईकला जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. बाईकचे संकेत पंच दर्शवत आहेत. 2 धावा ऍड केल्या जातील. टीमची टोटल जाऊन पोहोचते 28 या अंकावर. 28 रन स्कोर कार्ड. 28 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 4. हेमंत भंडारी गोलंदाजी मार्कवर जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पाहिलं तर 4 आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 28 या अंकावर. साई स्पोर्टच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फेकी करतात. तत्पूर्वी 2 धावा ते परिपूर्ण केल्या जातील. चांगला बॅकअप. या 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचते 30 या अंकावर. 30 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. 30 धावा या स्कोर कार्डवर. हे संघ एकमेकांसमोर नेहमी सातत्याने येत असतात. 30 रन्स. 30 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. आल्लाजी आमचे व्यवस्थापक आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार असेल. धावसंख्या टीमची टोटल 13 ते 30 धावा. 30 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. हेमंतजी भंडारी गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. संदीपजी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी चांगली फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा ते परिपूर्ण केल्या जातात. या 2 धावांशी टीमची टोटल 32 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 32 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज मार्कवर. धावसंख्या आपण पाहिली. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय ती सध्या 32 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. क्रॉस बॅट अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला. आता हवाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू हवाईचा संपर्क झाला नाहीये. चांगला कमबॅक करतायत. आता शेवटचा चेंडू असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले 32 या अंकावर. 32 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज पुण्याची दौली मार्कवर. डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसवल्या जातात. पुढे 1 धाव इथे कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे बघता बघता पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय परंतु नकार आलाय आणि या 2 धावांची टीमची टोटल 4 षटकाची समाप्ती. 34 धावा 3 गडी बाद. त्यानंतर आपण पाहिलं रक्तदान शिबिर. समाज बांधवाकडून सातत्यानं रक्तदानाचं महत्त्व पटवून दिलं जाते आणि रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं या मंडळाच्या माध्यमातून. तंततंत ज्या आदिवासी विभागात जाऊन साड्यांचं वाटप महिला भगिनीसाठी केलं जातंय. म्हणजे सामाजिक बांधिलकी राखण्याचं काम हे मंडळ सातत्याने करत असतंय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज
संदीप भंडारी स्वतः कर्णधार आहेत. इकडनं कमीत कमी धावा खर्च करावे लागतील आणि एक शेवटचं षटक आहे जे मात्र स्लॉग ओव्हर हाणामारीचे षटक शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाल्यात एकंदरीत गोलंदाज संदीपजी भंडारी गोलंदाज मार्कवर सज्ज असतील. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर हेमंत. अंतिम षटक असेल. या अंतिम षटकामागे जवळजवळ 16 धावा जर येत आहेत तर 50 पर्यंत मजल मारेल हा संघ. चला नेक्स्ट मॅच ची कप्तान्स आले असतील तर आपण आमच्या टॉसबॉक्सची इथे संपर्क साधा. मड आणि मनोरी गाव इथे टिकलर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. पंच पायच्या संख्येत 2 धावा असतील. टीमची टोटल धावा पोहोचते 36 या अंकावर. शेवटचे 5 चेंडू असतील. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ उपस्थित असतील तर आपण टॉसच्या दिशेने या. मड अँड मनोरी गाव टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचते 36 या अंकावर. 36 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज पुढे मार्क वर सज्ज होत आहेत. संदीपजी फ्लो टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक पुढे सरसवले जात आहेत. नितेश तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 38 या अंकावर. 38 रन्स 38 धावा या स्कोरबोर्डवर पाहू शकतात. अंतिम षटक मार्गस्थ आहे. संदीप भंडारी मार्कवर. एका बाजूने नितेश अँड हेमंत अशी जोडी. हेमंत चांगली फलंदाजी करतायत. नितेश चांगली फलंदाजी करतात. नितेशच्या बॅट मध्ये 13 धावा आल्यात. मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला इंटू द गॅप मध्ये पण बाउन्सी माशा पार येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 42 रन्स. 42 धावा या स्कोर कार्डवर. शेवटचे 3 चेंडू असतील. 42 रन्स. पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलाय. काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावांची मोहर उमटवली आणि पहिला षटकार येतोय आजच्या दिवसातला या स्पर्धेचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 धावा. थँक्यू. हेमंतच्या बॅट मध्ये मात्र षटकार जरूर ठोठावला गेलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 48 या अंकावर. अजूनही विचार केला तर थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. शेवटचे 2 चेंडू असतील. काही जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. हेमंतच्या बॅटमधनं चौकार त्यानंतर षटकार आलाय. आता शेवटचे 2 चेंडू असतील. टीमची टोटल 48 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. आधीच म्हटलं होतं जर 14-15 धावा येतील तर 50 पर्यंत मजल मारेल. सध्या 48 धावापर्यंत वाटचाल केले. अजूनही तुमच्याकडे 2 चेंडू आहेत. 48 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र विश्रांतीचा होईल का? क्षेत्ररक्षक जाईल खाली. 1 धाव इथे परिपूर्ण केल्या जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्नही केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांशी संघाची आपण पाहिले तर हाफ सेंचुरी लगावली गेली. 50 धावा कंप्लीट झाल्यात.
सांघिक कामगिरी आपण पाहू शकतात. आता शेवटचा चेंडू असेल. या अंतिम चेंडूवर चौकार, षटकार किंवा विकेट्स प्राप्त करतील गोलंदाज. शेवटचा चेंडू या इनिंगचा. 50 रन्स कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल अंतिम चेंडू असेल. धाबे ते परिपूर्ण टिकला. जोडमध्ये चेंडू निघून जात आहेत. 2 धाबा असतील. 2 धाबांची 5 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष असेल ते विजयासाठी. नेक्स्ट मॅच मड अँड मनोरी गाव दोन्ही संघ आले असतील तर टॉस साठी आपण या. इथे टॉस केला जाईल 2 संघामध्ये. थँक्यू धीरज. तर आपण बघतोय की प्रथम फलंदाजी करताना वजीराज संघाने 52 धावा केले. 53 धावेचं टार्गेट ठेवलेलं आहे ते चारकोप दिंगेश्वर स्पोर्ट्स संघासमोर. या 53 धावा इथं चेस करण्यासाठी काही फलंदाजाचा कस लागणार आहे. आणि त्यासमोर आपण बघतोय की गोलंदाजी जर बघितली तर वजीराज संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. आणि फलंदाजी जर बघितलं चांगल्या असं फॉर्ममध्ये असले 2 फलंदाज आपण बघतो, नागेश भंडारी आणि अविनाश भंडारी. 2 फलंदाज देखील चांगले आता या हंगामामध्ये फॉर्मला आहेत. त्याच्यामुळे दोन्ही असं म्हणा की दोन्ही संघावर प्रेशर आहे. कारण आपण बघितलं तर वजीराज संघाने 52 धावा की 53 धावेचं टार्गेट ठेवलं. त्याचं काम तर त्यांनी केलेलं आहे. म्हणजे दुसरं काम करायचे ते चारकोप संघाला करायचं फलंदाजी करता वेळेस. श्री गणेश संघाचे गजानन कोळी देखील आलेले. त्याला देखील मी विनंती करतो त्याने देखील मंचावर येऊन बसायचं आहे. कारण गजानन कोळी याचा देखील खूप सहभाग आहे जो ग्राउंड बनवण्याचं. येस, मालाडचे सिडनी रोसारियो देखील आले. आय एम रिक्वेस्टिंग सिडनी टू कम ऑन द स्टेज प्लीज. सिडनी कम ऑन द स्टेज. सिडनी देखील आमच्याजवळ आलेले आहेत. गजानन कोळी देखील आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो त्यांनी देखील आमच्या मंचावर येऊन बसायचं आहे मंचाची शोभा वाढवण्यासाठी. तसंच याच्यानंतर होणारा जो सामना होणार आहे मनोरी मास्टर्स वर्सेस मड ए मास्टर्स, या 2 संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतो टॉससाठी यायचं आहे. थोडं आपल्याला व्यक्त येईल कारण सुमधुर संगीत आपल्याला आदित्य डीजे वाल्याकडून ऐकायला मिळेल. त्याच्यानंतर आपण पुन्हा लाईव्ह कॉमेंट्रीकडे येणार आहोत. दिंगेश्वर स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन संदीप भंडारे. आय एम रिक्वेस्टिंग, तुम्हाला विनंती केली जाते तिसरा फलंदाज देखील त्यांच्याबरोबर पाठवायचा आहे. आणि इनास पावल्या यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. त्याच्याबरोबर सिडनी आमच्या आलेले आहेत. मालाड संघाचा कॅप्टन तो सकाळपासून इथं हजर होता. तो देखील येताना दिसतोय आमच्याजवळ. सत्कार होईल. मला वाटतं मालवणी ए संघाचे साईनाथ स्पोर्ट क्लब संघाचे काही खेळाडूंना मी विनंती करतो की तिथं मान्यवर येणार आहेत त्यांचे तुम्ही सत्कार करण्यासाठी तुम्ही देखील इथं तयार राहायचं आहे. साईनाथ स्पोर्ट क्लब मालवणी बी या संघाच्या खेळाडूंना विनंती. इनास पावल्या स्टेजवर यायचं आहे. मनोरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि आता सध्याचा मला वाटतं व्यवस्थापक आणि मॅनेजर म्हणून आपण त्याला बघतोय. चला आता सामन्याकडे येणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेले नागेश भंडारी आणि अविनाश भंडारी आणि 3ऱ्या क्रमांकावर जातो 64 नंबरची जर्सी घातलेला एमन भंडारी. या 3 फलंदाज खूप या मोसमात जर बघायला गेलं नितीन पाटील या 3 फलंदाजांनी खूप चांगलं काम केलेलं या मोसमामध्ये 2023-2024 पासनं. नक्कीच. परंतु पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. कारण 53 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. रणरत्या रखरखत्या ओढामध्ये आमचे दत्ता ठाकूर सर चांगली कामगिरी आज पूर्ण दिवस करतील. कोळी आगरी एकता समाज मंडळ आयोजित स्पर्धा 40+ मास्टर लीग स्पर्धा पाहायला मिळते. नॉकआउटची स्पर्धा
आजच्या दिवसात 8 संघ आणि उद्याच्या दिवसात 8 संघ एकमेकांसमोर असतील. नागेश आणि अविनाश अशी मैदानच्या आतमध्ये दाखल होईल. आमच्या समवेत मनोजजी नेहमी सातत्याने ही स्पर्धा असली की समालोचन करत असतात. चला सामनाकडे येणार आहोत. याच्या अगोदर एक अनाऊन्समेंट आहे की बघा मड संघ येत नाही आहे, त्याच्यामुळे मनोरी संघाला इथं लगेच तयार राहायचं आहे, कारण त्याच्यानंतर तुमचा क्वार्टर फायनलचा सामना त्याच्यामधला जो संघ जिंकेल विजयी होईल त्या संघाबरोबर तुमचा क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे. एडवर्ड उत्तनकर यांचं देखील आगमन झालेलं आहे, मनोरी संघाचा कॅप्टन. त्याला मी विनंती करतो की टॉससाठी लगेच तुम्ही तयार राहायचं आहे हा सामना संपल्यानंतर. पहिलं शतक जयेश भंडारी घेऊन येतोय. स्ट्राईकवर नागेश, नॉन स्ट्राईकवर अविनाश आणि तिसरा फलंदाज हेमंत भंडारी. या 3 फलंदाजाकडे आपण बघतोय. चांगली फलंदाजी आपण या 3 फलंदाजांनी या 23-24चा जो हंगाम आहे त्याच्यापासून चालू केलेली आहे. सामन्याचं पहिलं शतक जो गोलंदाज जयेश घेऊन येतोय. नागेश भंडारी स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर अविनाश. 53 धावेचं टार्गेट आणि 53 धावेचं टार्गेट चेस करण्यासाठी हे 2 फलंदाज आपल्या समोर येताना दिसत आहेत. पहिला चेंडू राईट राऊंड द विकेट मारा केला जाणार आहे आणि इथं थोडं मला वाटतं पावलाचा जो रणप आहे तो जयेश आता चुकलेला आहे. पुन्हा तो गोलंदाजीच्या मार्गावर येतोय, जिथं आपण त्यांनी बघितलं की कोण केलेल्या पायाच्या बरोबर तिथंच तो येऊन त्या गोलंदाजीसाठी पुन्हा तयार होईल. तोपर्यंत आपण बघतोय की हा माध्यम जो बघितोय आपण तो यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ओम साई स्पोर्ट क्लबच्या वतीने बघू शकाल. तसंच क्रिक हिरोज आपला ॲप आहे त्याच्यामुळे तुम्ही डिजिटल स्कोर देखील बघू शकता. पहिला चेंडू टाकला जातोय, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज नागेश या फलंदाजाने. मात्र फलंदाजाचा जो बॅट आहे तो थोडा खाली राहिला आणि चेंडू त्यांच्यावरून चेंडू जातोय. यष्टीरक्षक सागर यांच्या हातात निर्धाव निघून. पहिला चेंडू इथं डॉट बॉल आहे. बघा पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा गोलंदाज जयेश भंडारी तयार होतोय. स्ट्राईकवर नागेश भंडारी, एक जबरदस्त आक्रमक फलंदाज. ज्या फलंदाजांनी चांगली कामगिरी टच जबरदस्त चेंडू टाकला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे ज्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं. फक्त टॅप केला जातोय. सिली मिडॉनच्या थोडा मागे जातोय. एक धाव स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. 53 धावांचा पाठलाग केला जातोय. प्रथम फलंदाजी करताना वजिरा संघाने 52 धावा उभ्या केल्या आणि चारकॉप संघ त्याला सामोरे जाताना सध्या सिंगल येत आहे. गोलंदाज मार्कवर सज्ज होतात. गोलंदाज पुढंच एकदा जयेश शफल करण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त सूर्या कुमारने उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू निघून जातोय सी मार्शा बार. मास्टर स्ट्रोक चौकार. थँक्यू टीम. हॅलो चला मला वाटतं टीमची टोटल 5 धावा झालेल्या आहेत. 0 गडी बाद होऊन. मनोज थोडं बाजूला व्हायचं मनोज. तर मग पुढचा चेंडू जयेश यांचा गोलंदाजसाठी गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. आपल्या शतकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा. पुन्हा चेंडू टाकला जातोय, टॅप केला जातो. तिथंच पण चेंडू असं म्हणा की यष्टीरक्षक येतोय जोराने. गोलंदाज देखील गेला होता मात्र धाव घेत नाहीये. निर्धाव जातोय चेंडू. अविनाश भंडारी यांच्या पहिल्याच आपण बघितलं की पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार मारला होता. दुसऱ्या चेंडूवर डॉट जातोय. चल स्वागत सन्मान केलं जात आहे मनोरी कॅप्टन्स ना. मनोरी मास्टरचे व्यवस्थापक त्यांच्या हेतूची सन्मान केला जात आहे. मायेचा पुष्पगुच्छ देऊन
विलाजी नीनाजी पावळे साहेब, इनाजी पावळे साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. यावेळेस एक धाव इथे परिपूर्ण केली जात आहे. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 अंकावर. त्यानंतर आनंदजी कोळी साहेबांच्या हेतूचीच सन्मान केला जातोय. सिडनी कॅप्टन्स मालाड संघाचे मात्र आनंदजी कोळी साहेबांच्या हेतूचित सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव ही संस्कृती. सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 6 अंकावर. 53 धावांचा पाठलाग येतोय. आनंदजी कोळी साहेबांच्या हेतूची सन्मान केला जातोय. मनोजजी यांच्या माध्यमातून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल येईल. सिंगलने टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 अंकावर. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टीमची टोटल 7 अंकावर आपण पाहू शकतायत. राजनजी वैती साहेबांच्या हेतूची सन्मान केला जातोय. जगदीशजी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. त्यानंतर सर्वांचा हेतूची सन्मान जरूर पाहायला मिळत आहे. आमच्या व्यासपीठावर किशोरजी उपस्थित आहेत. किशोरजी वैती साहेब त्यांचाही, किशोरजी भंडारी साहेब त्यांचाही हेतूची सन्मान केला जाईल. जगदीशजी भंडारी साहेबांच्या माध्यमातून असेल मायाचा पुष्पगुच्छ, असंच फुलाप्रमाणे बहरत राहा हा प्रेमाचा संदेश. टीमची टोटल सध्या जाऊन पोचले 6 अंकावर. 7 धावा, माफ करा 7 धावा या स्कोर कार्डवर. 53 धावांचा पाठलाग केला जातोय. इकडनं गिअर चेंज करावा लागेल तो टीम चारकोप गाव या संघाला. सध्या टीमची टोटल 53 धावांचा पाठलाग केला जातोय. आमच्या सोबत मनोजजी जोडले जातात. नेहमी सातत्याने समालोचन करत असतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतील. नितीश गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. एका बाजूने आपण फलंदाज पाहिले तर 2 फलंदाज. नागेश एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने अविनाश. शाब्यासमत सुपर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाताळला जातो आणि डॉट चेंडू होत आहे. सुपर कामगिरी सध्या करतात, कारण पहिलं षटक हाताळलं, फक्त धावा खर्च केल्या होत्या त्या 7. त्यानंतर षटक क्रमांक 2 मार्कस आलाय. पहिला चेंडू आलाय निर्धाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गोली मार्कवर. ज्यावेळेस मात्र कर्कटचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धाब्या ते सहज पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाब्यांची टीमची टोटल जाऊन पोहोचलंय सध्या 9 रन्स, 9 धावा. टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 अंकावर. धावसंख्या जाऊन पोहोचले ज्या टीमची टोटल 9 अंकावर. षटक क्रमांक 2 मार्कस आहे. 53 धावांचा पाठलाग केला जातोय. नऊ धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केले जाते. एका धावाने समाधान व्यक्त करतात हे दोन्ही फलंदाज. टीमची टोटल दुहे आकडा गाठताना आपण पाहू शकतात. 10 धावा बिनबाद असे स्थिती आपण पाहू शकतात. 10 रन स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा गुलालांचा चेंडू होता. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. तत्पूर्वी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय का, परंतु यावेळेस दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर येत आहेत. इथे ऍक्सिडेंट होताना धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. गॉन. चला आदित्य, 1 मिनिट थांबायचं आहे. प्रिन्स स्पोर्ट्सचा मालक संतोष कोळी यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करते संतोष यांना की त्यांनी देखील मंचावर येऊन बसायचं आहे. संतोष कोळी मंचावरून बसायचं आहे मंचाची शोभा वाढवण्यासाठी. बॅक टू नितीन. संतोषजी कोळी साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपण पाहिलं होतं सामाजिक बांधिलकी जोपासणारं हे मंडळ
आणि कोरोना काळामध्ये ते आदिवासी भागामध्ये जाऊन सातत्यानं धान्य वाटप जरूर केलं गेलं. तदनंतर प्रतिष्ठित व्यक्तींच्या मातोश्री त्यांचाही सन्मान केला जातो या स्पर्धेच्या या मंडळाच्या वतीनं. वृक्ष लागवड खूप महत्त्वाचा एक उपक्रम सातत्यानं राबवला जातोय आणि प्रोत्साहित केलं जात आहे सर्व नागरिकांसाठी. चला नवीन फलंदाज बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचले 12 या अंकावर. एक गडी बाद झाले, 11 धावा स्कोर कार्डवर. 11 धावा एक गडी बाद असे सिच्युएशन सध्या पाहू शकतायत. टीमची टोटल आता 20 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पायाची मुवमेंट खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क खूप गरजेचं असतं. तर ते कुठे पाहायला मिळालं नाही आहे आणि डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 2. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचले. इनास पावल्या, एक मिनिट. इनास पावल्या, जे तुझ्याजवळ जे आपले मंडळाचे जे मला वाटतं स्नॅप आहेत ते पाठवायचे आहेत आम्हाला इथून लाईव्ह दाखवण्यासाठी. कांदिवलीचे म्हणा की आपल्या याच्या अगोदरचे देखील तुझ्याजवळ जर काय फोटो असेल तर पाठवायचे आहेत. माझ्या मोबाईलवर पाठव, मी इथून देईन. गोलंदाज गोले मार्कवर पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाज प्रत्यकरण पाहायला मिळालंय. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचत आहे सध्या 11. सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचले 11. आता येणारे चेंडू आहेत 18. 18 मध्ये 42 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. तब्बल आपण सरासरी पाहिली तर 14ची सरासरी प्रतिषटक मेंटेन करावी लागेल. गोलंदाज मार्कवर येत गेले. आता 18 चेंडू आणि 42 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाज मार्कवर आल्यात हेमंत. आता 18 चेंडू आणि 42 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. इकडनं गिअर चेंज करावं लागेल तर टीम चारकोप या संघाला, कारण 14ची सरासरी प्रतिषटक आता मेंटेन करावे लागेल. बॅकफुटं जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. कव्हर रिझर्वमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पुढे सिंगल येईल. सिंगलने टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 12 या अंकावर. 12 धाबा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. 53 धावांचा पाठलाग केला जातोय. मनोज जे आमच्यासोबत जोडले जातील तेही चांगलंच खूप समालोचन नेहमी करतात. सातत्याने खेळाडूंची ओळख. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलने उडवून दिला गेलाय. येतोय मास्टर स्ट्रोक, षटकार 6 धावा. थँक्यू ओम साईराम. आपण पाहू शकता सुपर डीजे वादन करतायत आदित्य. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचलाय 18 या अंकावर. 18 लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी चेंडू होतोय फरार आणि येतोय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. सुपर फलंदाजी पाहायला मिळते. अविनाशच्या बॅट आधीच्या चेंडूवर
षटकाराला. तदनंतर हा चौकार येतोय. सुपर बॅटिंग करतायत. टीमची टोटल जाऊन पोहोचले सध्या 22 या अंकावर. पिना आशली जात आहे. सुपर कामगिरी. यावेळेस मात्र अंडर अप टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा यावेळेस गफलत होत आहे की काय, पण तो नोकलं जात आहे. येस, नो अँड वेट हे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. इकडनं सिंगल आलंय. टीमची टोटल जाऊन पोहोचते सध्या 22-23 या अंकावर. 23 रन्स स्कोर कार्ड, म्हणजे अजूनही विचार केला तर 30 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात गोल मार्कवर. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत, तत्पूर्वी फंबल होत आहेत आणि चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय. सीमा रेषाबाहेर आलाय मास्टर स्ट्रोक. चौकार, 4 धावा. अल्ला तिथं यायचा तो बॉल घेऊन जाईल तिथं 2 अगोदर बॉल. थँक्यू. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचलंय 27 या अंकावर. हे षटक थोडंसं महागडं जरूर ठरलं गेलंय. आधीची 2 षटकं पाहिली सुपर त्यात आलं होतं, परंतु तिसऱ्या षटकावर हल्ले चढवले जात आहेत. 16 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मागे आणि एखाद्या 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त कामगिरी केली या दोन्ही फलंदाजांना. सुपर. शेवटचा चेंडू असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचत 27. लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतील. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. तो क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी 2 धावा ते परिपूर्ण केल्या जातील. षटक क्रमांक ते 3 समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 29 या अंकावर. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 24. तत्पूर्वी जाऊया आपण इथे मात्र सामाजिक उपक्रम नेहमी सातत्याने राबवले जात आहेत. एक बोट जे आमच्या बांधवांची बोट मड येथील समुद्र बोटात बुडली, त्यांनाही मात्र आर्थिक पाठबळ दिलं गेलं. तर 12 चेंडू आणि 24 धाब्यांची आता आवश्यकता असेल विजयासाठी. हे षटक पाहिलं तर थोडंसं महागडं षटक जरूर ठरलं गेलं, कारण धावा खर्च केल्या तब्बल 18. आता चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि बनवायच्या 24 धावा. मनोजी काय वाटतंय का तिथं 12 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता असेल? तुम्हाला या दोन्ही संघाचा चांगला अनुभव आहे. येस नितीन पाटील, आपण बघितलं तर जे 2 फलंदाज आपण बघतो अविनाश भंडारे आणि हेमंत भंडारे, या 2 फलंदाजाकडे खूप अशी चांगली फलंदाजी आहे की 12 चेंडूवर 24 धावा आहेत. ते कमी आहेत त्याच्यासाठी, कारण आपण बघतो की अविनाश भंडारे आणि हेमंत भंडारे या 2 फलंदाजांनी सातत्याने चांगली फलंदाजी या मोसमामध्ये केलेली आहे आणि खरं ते देखील चांगली करताना आता देखील बघताय आपण. आणि इथं बघितलं अविनाश भंडारे 9 चेंडूला सामोरे जाऊन त्यांनी 17 धावा, त्याच्यामध्ये एक षटकार 2 चौकार आहेत. आणि हेमंत भंडारे यांनी 3 चेंडूला सामोरे जाऊन 7 धावा केले, त्याच्यामध्ये एक चौकार आहे. जास्त धावा नाही आहे. तर टार्गेट असं म्हणे की अजूनपर्यंत बॅलन्स आहे, कुठेही सामना गेलेला नाही आहे. नक्कीच 12 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता आहे. एकतर माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाही आहे. 12 मध्ये बनवायचे आहे 24, परंतु ही चांगली पार्टनरशिप बिल्ड होत आहे सध्या चारकोप संघासाठी. इकडनं विकेट्स प्राप्त करावं लागेल वझरी या संघाला, तर या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी असेल, कारण सध्या चांगली बॅटिंग होतोय दोन्ही बाजूनं. गोलंदाज मार्क आल्यात गोलंदाज भूषणला चांगले भूषणावर कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. बेस्ट बॉलर आहेत ते वजिरा संघाकडनं, परंतु दमखम दाखवावं लागेल, कारण कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये, तर मैदानच्या आतमध्ये तुम्हाला कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र शपल लावून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जाईल. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचते 31-31 या अंकावर. 31 धावा या स्कोर कार्डवर. आता चेंडू आहे तुमच्याकडे 11 आणि धावा बनवायच्या आहेत जवळजवळ 22. 11-22चं समीकरण. सध्या एक चेंडू मागे 2 धावा असं इक्वेशन आपण पाहू शकतात. गोलंदाज चांगली लाईन लेंथ तुम्हाला इथे गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज प्रोजेक्ट मार्कवर भूषण सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आहे.
विकेट क्रमांक आपण पाहिला तर देवेंद्र केनी सुपर झेल टिपला गेलाय. दुसरा धक्का लागतो तो टीम चारकोप गाव या संघाला. थँक्यू. आता 10 चेंडू आणि 22 धाब्यांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर बनाच्या आतमध्ये दाखल झाले शशिकांत. आधीच म्हटलं होते हा बेस्ट गोलंदाज आहे वजिरा संघाचा आणि कमबॅक करून दिलंय. आता 10 चेंडू आणि 22 धाब्यांची आवश्यकता असेल. शशिकांत बनाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळत आहेत. दत्ता ठाकूर सर एक लेजंड पंच आहेत. धावसंख्या आपण पाहिली टीमची टोटल 32 रन्स 32 धावा या स्कोर कार्डवर. षटक क्रमांक आपण पाहिले तर चौथं मार्गस्थ आहे. भूषण पुन्हा एकदा गोल मार्कवर सज्ज होतील. इकडनं आणखीन विकेट्स प्राप्त करावे लागतील वजिरा या संघाला आणि पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल चारकोप गाव या संघाला. पुन्हा एकदा हे कमबॅक करतायत. चेंडू पडल्यानंतर इनस्विंग होतोय. विकेट स्कीपर बाकीचं काम करतायत. हे कमबॅक करतायत आणि आधीच म्हटलं होतं मनोजजीने की हा उत्कृष्ट गोलंदाज आहे वजिरा या टीमचा. हुकमी एका गोलंदाज आपण पाहू शकतात परंतु समोर चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाज शशिकांत, गोलंदाज गुलमार्कर पुन्हा एकदा भूषण. यावेळेस मात्र शाबल करण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसवले जात आहेत. क्षेत्ररक्षण होत आहे तत्पूर्वी सिंगल येईल. या सिंगलने टीमची टोटल जाऊन पोहोचते 33 या अंकावर. 33 धावा या स्कोर कार्डवर. लॉस ऑफ 2 विकेट्स. कोणी मध्ये जाणार नाहीये. आमचे आल्हाद जे आहेत तुम्हाला काही हवं असेल फक्त मला आवाज द्या ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ग्राउंड स्टाफ व्यवस्थापक आहेत चांगली कामगिरी तेही करतायत. सतत टीमची टोटल जाऊन पोहोचते 33 या अंकावर म्हणजे अजूनही विचार केला तर 20 धाब्यांची आवश्यकता असेल आणि चेंडू आहे तुमच्याकडे 8. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला भेटलो. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात. यावेळेस मात्र फुटबॉलची आठवण जरूर करून दिली. फुटबॉलचा चांगला वापर केलाय. आपण पाहिलं होतं अमीर ज्याचे दोन्ही हात नव्हते परंतु पायाने काय तो चेंडू अडवला गेला होता. ISPL जरूर पाहिले होते. टीमची टोटल जाऊन पोहोचते सध्या 35 या अंकावर. 35 रन स्कोर कार्ड. 35 धावा 7 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. प्रिन्स स्पोर्टचे मालक संतोषजी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 1 धाव येते सिंगल. आता येणारे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 17 धावा. 6 गेंदे 17 रन की जरूरत. तत्पूर्वी जाऊया एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. आणि प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स असेल. आता 6 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता असेल. हे बघा टी शर्ट जे दिलेले आहेत ते प्रिन्स स्पोर्टचे मालक संतोष कोळे आमच्यामध्ये उपस्थित आहेत. तर तिथे आमच्या मनोरी संघाबरोबर काहीतरी बोलत आहेत. मी त्यांना विनंती करतो की इथं येऊन बसायचे. त्यांच्यासाठी खूप एक आसन ठेवलेलं आहे. खरोखरच मालवणी जे ग्राउंड बनवलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा देखील खूप सहभाग आहे. कारण मानवली गाव क्रीडा मैदान हे जे मैदान आहे खरोखर बघायला गेलं तर वरिष्ठ जे खेळाडू आहेत गजानन कोहली, भालचंद्र असे काही खूप जण आहेत. त्यांची नावं जर घेतली तर मला वाटतं पुरी संध्याकाळ देखील आपल्याला पुरणार नाही आहे. त्याचे खूप आभारी आहोत की त्यांनी हे मैदान जबरदस्त डेव्हलप करून ठेवलेलं आहे. आपल्या या मालवणी गावातील काही खेळाडूंना आणि येणारे काही मला वाटतं दुसरे संघ देखील येतात. इथं शनिवारी सॅटर्डे संडेला खूप स्पर्धा होत असतात. बघा मालवणीचे जे संघ त्यांची जर स्पर्धा ठेवली तर त्यांचे ते मॅच आहे ते पोस्टपोन केले जात आहेत. म्हणजे चांगली कामगिरी इथं वरिष्ठ जे खेळाडू त्यांनी केलेली आहे. चला आता आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत. शेवटचं शतक मनोज बैती घेऊन ज्याला गोंजा नावाने आपण ओळखतो. शेवटचे शतक आणि 17 धावांची गरज आहे. बॅक टू नितीन पाटील सर. थँक्यू. 6 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता असेल. इकडनं धावा डिफेन्स करावा लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि 17 धावा उभा कराव्या लागतील चारकोप संघाला. अन्यथा तुम्हाला तब्बल 15व्या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. 13व्या स्पर्धेची वाट पाहावी लागेल.
या धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत आणि समोरच्या संघाला धावा उभ्या करायच्या आहेत. 6 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. प्रिन्स स्पोर्टचे मात्र प्रोप्रायटर संतोषजी साहेब उपस्थित झाले आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. यावेळेस स्वतः स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू डिक्लेअर झोन असेल की चौकार असेल की पंच आम्हाला दर्शवतील. येतोय खणखणीत दर्जेदार मास्टर स्ट्रोक चौकार 4 धावा. थँक्यू. सुपर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आता चेंडू आहे तुमच्याकडे 5 आणि धावा बनवायच्या आहेत 13. 5 गेंदे 13 रन की जरूरत. सुपर स्ट्रोक खेळला गेलाय. स्विच हिटचा मात्र इकडनं चौकार ठोकला गेलाय. आता चेंडू आहे तुमच्याकडे 5 आणि 13 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 5 गेंदे 13 रन की जरूरत. सुपर मॅच रंगताना या दोन्ही संघामध्ये पहिला सामना वजिरा वर्सेस चारकोप गाव या दोन संघामध्ये ही लढत. 5 चेंडूमध्ये बनवायच्या 13 धावा. इकडनं या 13 धावा रोखल्या जातील का? आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाज मार्कवर सज्ज झाल्यात. हेमंत तर चांगली फलंदाजी होते ज्याने हा चौकार ठोकला गेलाय. समोरही हेमंत आहेत आणि हेमंत वर्सेस हेमंत अँड मनोज अशी जोडी मनाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या आपण पाहिली टीमची टोटल जाऊन पडते सध्या 40 या अंकावर. 13 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे 5. 5 गेंदे 13 रन की जरूरत. इकडनं कुठला संघ पुढे जाईल आणि कुठल्या संघाचा प्रवास समाप्त होईल. येणारे 5 चेंडू. पुन्हा एकदा स्विच चिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा ऍड केल्या जातील. आता चेंडू आहे 4 आणि बनवायच्या 11 धावा. 4 गेंदे शेष 11 रन की जरूरत. सुपर मॅच रंगताना एक एक चेंडू इथे डॉट हाताळावा लागेल आणि आणखीन चौकार षटकार दुहेरी धाव येणं गरजेचं असेल चारकोप गाव या संघासाठी. पहिला सामना सुपर पैसा वसूल सामना आपण पाहू शकतात. 4 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 4 गेंदे शेष 11 रन की जरूरत. कुठला संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठल्या संघाचा प्रवास इथे समाप्त होईल. येणारे 4 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता आहे. मनोज सर काय वाटते? 4 चेंडू आणि 11 धाब्यांची आवश्यकता आहे. मी सांगितल्याप्रमाणे आपण नितीन पाटील सर बघतोय की हेमंत हा चांगला फलंदाज आहे. चांगल्या फॉर्ममध्ये त्याने आतापर्यंत धावा केलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये बघतो की जो गोलंदाज आहे मनोज वैती हा देखील चांगला गोलंदाज आहे. मात्र स्वीप आपण बघतोय रिव्हर्स स्वीपचे फटके जास्त बघायला मिळत आहेत आणि त्याच फटक्यावर तो आतापर्यंत सफल झालेला आहे. असेच काही जर फटके आले तर हे टार्गेट कमीच होईल असं मला वाटतं. नक्कीच पण तो कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. सहजासहजी हार मानणार नाही आहेत वजिरा बोरिवलीचा हा संघ आणि त्याला 2 हात करतोय चारकोप गाव. 4 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता असेल. एक एक धाव खूप महत्त्वाची असेल. एक एक डॉट बॉल खूप महत्त्वाचा असेल. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मॅच टाइम स्ट्रोक होईल का? नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि तो करावा लागेल. 2 धाबा ते सहज पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? 3 धावाही होऊ शकल्या असता परंतु तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 धाब्यांची टीमची टोटल जाऊन पोहोचले 44 रन्स. 9 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे 3. आता हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल. हे पहिले 2 चेंडू खूप महत्त्वाचे निर्णायक असतील. 3 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज पुढे एकदा सज्ज होतात. गोलंदाज मार्कवर. यावेळेस काय घडलं? नो बॉलचा इशारा करतायत कारण ड्रॉपिंग किचच्या बाहेरून अगदी हा चेंडू डिलिव्हर झालाय आणि त्याच कारणास्तव पंचांनी मात्र घोषित केलाय हा नो बॉल. ड्रॉपिंग किचच्या बाजूने चेंडू असेल तर हा नो बॉल. आता मात्र फ्री हिटची संधी. फ्री हिट नाही आहे पंच. फ्री हिट नाही आहे. 1 धाव मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 45 आकडा पाहिला तर हिटमॅन रोहित शर्माची आठवण येईल. जर्सी क्रमांक कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी केली. शुभम गिल अँड रोहित शर्मा सेंचुरी जरूर लगावली गेली.
45 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. आता 3 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता असेल. 3 गेंदे 8 रनों की जरूरत. इकडनं धावा रोखल्या जातील का? गोलंदाज हेमंतच्या माध्यमातून मनोज हा गोलंदाज. क्रॉस पॅटेटने करण्याचा प्रयत्न केला तर लोअर फुल्डरचा चेंडू होता. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. स्वतःवर विश्वास दर्शवला, मी हे धावा करू शकतोय, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे. आणि सध्या 47 धावा या स्कोर कार्डवर. आता चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 6. आता हा चेंडू खूप निर्णायक असेल. इकडनं 2 धावा येत आहेत तर चौकार सहज येतोय. षटकारासाठी थोडी मशागत करावी लागेल. 2 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. 2 गेंदे 6 रनों की जरूरत. इकडनं हा चेंडू निर्णायक असेल. कमीत कमी 1 धाव खर्च करतायत तर 5चं इक्वेशन असेल, परंतु प्रयत्न जरूर करावे लागतील. 2 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. हारा वही जो लढा नाही. तुम्हाला इथे लढावं लागेल. रडायचं नाही तर लढायचं आहे तुम्हाला. 2 चेंडू 6 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये होत आहे. आता सध्या तुम्हाला बाहुबली बनावं लागेल. 1 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आधीच्या चेंडू तुम्ही सिंगल घेतले असता तर सुद्धा प्रेशर नसता, परंतु आता 1 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता असेल. निर्णायक षटकार येईल का? अन्यथा 13व्या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. या स्पर्धेचं आपलं अस्तित्व संपेल. परंतु 1 षटकार 6 धाब्यांची आवश्यकता असेल. आसमानी टोळा खेळावा लागेल. आता गगनभेदी हवाई सफर घडवावी लागेल. एक चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता असेल. पहिलाच सामना एक पैसा वसूल सामना जरूर पाहायला मिळतोय. जरी 40+ क्रिकेट असलं तरी युवांना लाजवेल असं क्रिकेट आहे. 1 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता असेल. इथे धावा रोखल्या जातील का की धावा उभ्या केल्या जातील? मोडीर वजिरा संघ पुढे येईल की चारकोप संघ पुढे येईल? 6 चेंडू 6 धावा आणि 1 चेंडू तुमच्याकडे फक्त असेल. आता फक्त हवाई सफर एकमेव पर्याय तुमच्याकडे असेल. गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. धावा रोखल्या जातील का? मनोज गोलंदाज मार्कवर. प्रयत्न केला गेलाय, परंतु प्रयत्न बघा इथे चौकार जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कडनं मात्र विजय प्राप्त केलाय तर वजिरा वेल प्लेड अँड हार्ड लक असेल. चारकोप गाव आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. मनोजची वैते आपण पाहू शकतात. रणजित यांचे छोटे बंधू. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. भूषण ज्याने जबरदस्त कामगिरी केलंय. 2 महत्त्वाचे विकेट्स प्राप्त केल्या. भूषण आपण या मॅन मॅच टी शर्ट्स मात्र सौजन्य केल्यात प्रिन्स स्पोर्टचे संतोषजी साहेबांच्या वतीनं. भूषणजी आपण या मॅन ऑफ द मॅच. आईवनजी साहेबांच्या शुभ हस्ते भूषणजीला मात्र टी शर्ट्स वितरित केले जाईल. प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर संतोषजी यांच्या माध्यमातून मात्र टी शर्ट्स जरूर सौजन्य केले गेले आहेत. आयबन साहेबांच्या शुभ हस्ते भूषणजी यांना मात्र टी शर्ट्स वितरित